नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सध्याची परिस्थिती अशी आहे की एक वेळ मुलीचं लग्न जमवणं तुमच्या हातात आहे, पण मुलाचं लग्न जमवणं हे सर्वस्वी म्हणजे मनस्ताप होतो. काही जणांचं होतं चांगलं, असं नाही आहे की नाहीतर काही जण म्हणतील की नाही नाही असं तुम्ही बोलता, पण व्यवस्थित होतं. पण तरीही मुलाचं लग्न जमवणं फार मोठं जिकरीचं काम असतं. कारण काय असतं, आजकाल सगळ्याच मुलींना एक तर चांगल्या म्हणजे मुलाचा जॉब चांगला पाहिजे, त्याच्याकडे म्हणजे शक्यतो आय टीत असेल मुलगा तर त्या खुश असतात. तसंच मुलाचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, त्याच्याकडे गाडी पाहिजे, आईवडील जवळ राहणार आहेत का हे सुद्धा विचारलं जातं. पूर्वी असं कधीही नव्हतं. पूर्वी असायचं की नाही, एकत्र कुटुंब म्हटल्यावर सगळ्यांना छान वाटायचं, एकत्र म्हणजे सासू सासरे आहेत घरामध्ये. पण आजकाल असं नसतं. इवन मुलीच्या म्हणजे मुलीकडचे जे लोक असतात ते मुलीची आईच विचारते की मुलाची स्वतःची गाडी आहे का, स्वतःचा फ्लॅट आहे का, नंतर तो लग्न झाल्यावर एकत्र राहणार आहे का वेगळे राहणार आहे, म्हणजे मुलीपेक्षा मुलीची आईच विचारते. आणि मुलींच्या पण मागण्या अशाच असतात, कारण त्यांच्यावरच ते बिंबवलेलं असतं की लग्न झालं की तुझं तू वेगळी राहा वगैरे असं. तर हे सगळं म्हणजे एक माझी मैत्रीण आहे, तर तिच्या मुलाचं लग्न जमवताना ती अगदी हैराण होऊन गेली. अर्थात मिळाली, चांगली मुलगी मिळाली नाही असं नाही, पण ती म्हणाली अगं किती लोक काय 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 विचारतात. म्हणजे इवन ती म्हणते मला हेही विचारलं गेलं आम्हाला, म्हणजे आमची मुलाची बाजू आहे तरी पण विचारलं गेलं की मुलगा काय, म्हणजे मुलाचा पगार किती, पगार हा आधीच विचारतात, मुलाचा पगार किती आहे, मुलाचा फ्लॅट आहे का, मुलाकडे कार आहे का, नंतर म्हणजे आय टीत असेल तर चांगला किंवा चांगला जॉब पाहिजे, किंवा स्वतःचा चांगला बिझनेस पाहिजे, आणि आईवडील जवळ राहणार आहेत का, आणि आईवडील असतील तर आईवडिलांना पेन्शन आहे का. तर तर ती माझी मैत्रीण आहे, तर ती म्हणाली की तुम्ही पेन्शन आहे का असं विचारता, तुमच्या तर माहितीप्रमाणे मुलीचे वडील प्रायव्हेट ह्याच्यामध्ये होते, कंपनीमध्ये. प्रायव्हेट कंपनीमध्ये तर पेन्शन नसते. मग तुम्ही जॉब करत नव्हता, तुम्ही हाऊसवाईफ म्हणून लिहिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये बायोडेटामध्ये, मग कसं म्हणजे तुम्हाला पेन्शन आहे का. तर ती म्हणाली असं कसं, मुलीची आई म्हणाली असं कसं, तुम्ही मला असं नाही विचारू शकत. तर मग ती म्हणाली का, आम्ही पण मुलाकडचे आहोत, आम्हाला तुम्ही कसं काय विचारू शकता ह्या गोष्टी. आणि जर का आम्ही मुलाचा सांभाळ केला आहे, मुलाला शिक्षण दिलं आहे आणि मुलासाठी सगळं केलं आहे ना आम्ही, मग उद्या जर आम्हाला आमच्याकडे काही असलं नसलं आणि पेन्शन आमची असली आणि पेन्शनच्या वर जरी खर्च झाला किंवा उद्या आमचं एखादं आजारपण आलं, पेन्शनमध्ये काय सगळं मोठी मोठी आजारपणं निघत नाही, तर मग आजारपण आलं किंवा काय झालं तर मुलगा आम्हाला बघणार नाही का. तर नाही, म्हणजे त्यांना ते पटलंच नाही. आणि मग माझ्या मैत्रिणीनेच सांगितलं की सॉरी म्हणाली की आम्हाला काही तुमचं स्थळ नको आहे म्हणून. तर म्हणजे हे असं अनुभवायला येतं. आणि काही मुली कशा असतात, जर हे असेल म्हणजे चांगलं असेल सगळं तर ॲडजस्ट करतात, थोडं लग्न करतात, आणि लग्न झाल्यावर सगळं ओरबडून घेतात आणि मग दिवस घेऊन मोकळे होतात. आणि काही महिनेच टिकतं हे लग्न. म्हणून पूर्वी कसं होतं की म्हणजे आपण म्हणायचो पत्रिका बघून लग्न केलं की पत्रिकेत एवढे गुण जुळले, तेवढे गुण जुळले की लग्न चांगलं टिकलं. आजकाल पत्रिका बित्रिका काही नाही, सगळा पैशाचा खेळ आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला पैसा तुम्ही त्या मुलीवर उधळला, तिला इकडे तिकडे फिरायला जाणं येणं झालं, आणि तिच्या पैशाचं मात्र काही विचारायचं नाही. आणि मग अशा तऱ्हेने म्हणजे की नाही पटलं की मग सोडून द्यायचं. असं असं ही आजकालची खूप म्हणजे मी ठिकाणी ऐकायला मिळतं. म्हणून म्हणते की ज्यांना मुलं आहेत ना, पूर्वी कसं होतं की मुलं असली की ते म्हणायचे नाही नाही आम्हाला काय मुलं आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, आमच्या मुलांना मुली आरामात मिळतील. पण तसं आता नाही आहे. एक वेळ मुलीची आपली मुलगी असेल तर आपण देताना काय बघतो किंवा आपण काय बघावं
की आपण बघावं की मुलगा चांगला शिकला आहे का, नंतर मुलाचे घरचे कसे आहेत, म्हणजे साधारण माणसं कशी आहेत, घरचे म्हणजे काय असं अगदी हे नाही, पण माणसं कशी आहेत, सगळी एज्युकेटेड आहेत का. एज्युकेटेड नसली, आता काही गावा ठिकाणाची आईवडील गावा ठिकाणाची असते तर ते काही शिकलेले नसतात, किंवा शेती वगैरे असेल तर ते शिकलेले नसतात, पण मायाळू असतात, प्रेमळ असतात. अशी जर घर असेल तरी काही हरकत नाही आहे ना, मुलीने तेवढं ॲडजस्ट केलं पाहिजे. आणि बाकी काय त्याचं शिक्षण बघायचं, नोकरी चांगली आहे की नाही बघायची, आणि तेच घरचं बघायचं, घरची माणसं कशी आहेत. फार फार तर आजूबाजूला थोडंसं चौकशी करू शकता की ही फॅमिली कशी आहे, किंवा म्हणजे ह्या मुलाचं म्हणजे आधी काही होतं का वगैरे, एवढं तुम्ही बघू शकता की आधी काही, म्हणजे आता कसं की आजकाल असतं ना कॉलेजमध्ये, ह्याच्यामध्ये मुलांचं काही अफेअर असतं किंवा काही असतं, तर एवढं तुम्ही बघू शकता. पण हे बाकीचे प्रश्न विचारणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ज्यांना मुलगी आहे तर ते ॲडजस्ट करून म्हणजे हे करून घेतात. आणि अशामुळे काय होतं माहिती आहे, ह्या मुलींची ना लग्न व्हायला खूप उशीर होतो, खूप उशीर होतो. कारण एकतर ह्या शिकलेल्या असतात, ह्यांना चांगले पगार असतात, चांगल्या नोकऱ्या असतात, त्यामुळे पैसा हे सर्वस्व होऊन जातं. म्हणजे त्यांना संसारापेक्षा पैसा पाहिजे असतो. पैसा त्यांच्याकडे आहे, त्या पैशाच्या जोरावर त्यांना वाटतं की सगळं आपण घेऊ, पण हे असं नसतं. आणि पैसा हा तुम्हाला कायमस्वरूपी पुरत नाही. म्हणजे उद्या जर आज मुलगी चांगली आहे पण उद्या तिला जर काही आजार झाला तर शेवटी बघणारे कोण असतात, घरचेच असतात ना. म्हणजे एकटा तिचा नवरा काय सगळं करू शकत नाही, त्यामुळे हे आई वडील म्हणजे सासू सासरेच असतात घरामध्ये बघणारे. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे जे काय तुमचं आहे त्याचा उपभोग तुम्ही घ्या. अगदी असं मुलांसाठी ठेवायचं आहे, मुलं आहेत, हे आहे, नातवंड आहेत, असा विचार करू नका. माझ्या दोन्ही मुलं आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे ते तुमचं तुम्ही करा, तुम्ही आमच्यासाठी असं काही हे करू नका. आणि सुनेनी पण सांगितले, जावई पण म्हणतो की नेहमी तुम्ही फिरा, हिंडा, म्हणजे तुमचं हे वय आहे की आयुष्यभर तुम्ही कष्ट केलेले आहात, तर तुम्ही आता तुमच्या आयुष्याचा जो काही तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे तो घ्या. त्यामुळे असं काही पैसा साठवून ठेवायला पाहिजे किंवा मुलांसाठी ठेवायला पाहिजे असं काही करायचं नाही. तुमच्या ज्या इच्छा आहेत, तुम्हाला कुठे जायचं आहे, यायचं आहे, फिरायचं आहे, काय खायचं आहे, कुठे हॉटेलमध्ये जायचं आहे, किंवा काही, हे बघा काहीही आपल्या इच्छा असतात. कारण आपली जी पिढी आहे म्हणजे आमची जी पिढी आहे तिने सुरुवातीला काय असं खूप हॉटेलिंग, फिरणं, हिंडणं असं केलेलं नसतं. ते सगळं मुलं लाईनीला लागल्यावरच ह्या गोष्टी आपण करतो. त्यामुळे हे जे काही करायचं असेल ते तुमच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण करून घ्या. आणि शक्यतो म्हणजे मुलांच्यावर अवलंबून राहणार नाही, आपलं आपलं होईल इतपत तुम्ही तुमचं हे सगळं साठवून ठेवा. त्यामुळे म्हणजे हा विचार आधी करायचा असतो की आपला म्हातारपण कसं जाणार आहे, किंवा आपल्या म्हातारपणी काय काय करायला पाहिजे हा विचार आधी करायचा असतो. आणि तो करून त्याप्रमाणे तुमचं सुखी आयुष्य आहे ते तुम्ही सुखाने घालवा. आणि हे मात्र खरं आहे की आजकालची मेंटॅलिटी खूप खूप वेगळी आहे. पूर्वी मुलीच्या तोंडातनं शब्द यायचा नाही मुलगा बघायला आल्यावर, आणि आजकाल मुली स्वतः काय काय प्रश्न मुलांना विचारतात म्हणजे. आणि जर नोकरी करत असेल, चांगलं असेल, तर तिला असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे, हे आहे ते. पण पैसा हा नेहमीच उपयोगी पडत नाही. माणसं असतात घरामध्ये, तीच वेळेला तुमच्या उपयोगी पडतात. म्हणजे आईवडिलांना पण मुलांची गरज असते आणि मुलांना पण आईवडिलांची गरज असते. नातवंडांना आजी आजोबांची गरज असते. कारण एक ती दुधावरची साय असते नातवंड म्हणजे, हे लक्षात घ्या. आणि जे संस्कार करायचे असतात, संस्कार करायला आईवडिलांकडे वेळ नसतो आजकाल. तर त्यामुळे हे जे काही मुलांवर संस्कार करायचे असतात, नातवंड कितीही शिकली, काही झालं तरी काही गोष्टी ज्या आहेत आपल्या ह्याच्याप्रमाणे ते त्यांना थोडंफार जाणीव करून द्यायची. आता पुढे ते मोठे झाल्यावर काय करतील हे आपल्याला माहीत नाही आहे, पण ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवायच्या असतात, सांगायच्या असतात.
गोष्टी रूपे सांगायचे असतात, चांगलं काय वाईट काय हे त्यांना म्हणजे सांगायचं असतं. म्हणून म्हणते की कुटुंब हे जरी कामानिमित्त किंवा काही गोष्टी म्हणजे असं असतं की जॉब निमित्त किंवा काही मुलं बाहेर असतात, काही परदेशात असतात, पण तरी पण ते काय आईवडिलांचं मुलांवरचं प्रेम, नातवंडांचं प्रेम हे कमी होत नाही. आणि मुलांचं पण आईवडिलांवर तेवढंच लक्ष आणि प्रेम हे असतंच. पण त्याच्यासाठी एकत्र जे आपले सगळा परिवार आहे तो प्रेमाने एकत्र असला पाहिजे. धन्यवाद.